मेडिकल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांनो सावधान। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि आरोग्य अधिकारी पारस मंडलेच्या उघडा डोळे बघा आणि या मेडिकल हॉस्पिटलला कराडी। आपण संभाजीनगर शहरातील माझ्या पाठीमागे बघताय ही मेडिकल हॉस्पिटल आहे। या मेडिकल हॉस्पिटलची आजच्या आपण बोलबिंदास बोलमध्ये पोलखोल करणार आहोत। मेडिकल हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्यांना कशा पद्धतीने लुटल्या जातं, 1-2 लाख नव्हे तर चक्क 60 लाख रुपयाची लूट सर्वसामान्यांची कशी केली जाते याची आपण पोलखोल करणार आहोत। जी आत आहे बघू शकता, बाहेर से सुंदर सडा है अंदर अशी म्हणण्याची वेळ या मेडिकलच्या संदर्भामध्ये आलेली आहे। 60 छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिकेचे अधिकारी यांनी याच्याकडे लक्ष द्यावे, नाहीतर आम्ही मेडिकल या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः रॉकेल टाकून डिझेल टाकून मी जाळून घेईन। त्या वडिलांचा जो रिपोर्ट आहे, उषा कांबळे या नावाची एक फाईल दिली, त्यावर पहिले 3 ते 4 पानं मी माझ्या डोळ्याने बघितले। मी स्वतः घाटीत गेलतो, मी तिथं होतो। पहिले 2 रिपोर्ट रामराव सांगळे यांचे लावले, त्यानंतर जी उषा कांबळे तिचं ब्रेनचं ट्रीटमेंट चालू होते तिचे रिपोर्ट त्याला लावून यांनी मेडिकलवाल्यांनी ती फाईल या व्यक्तीच्या हातात दिली। आम्ही तिथं गेलो, तिथं गेल्यानंतर त्यांनी पहिले 2 पानं वाचले रामराव सांगळे, त्यानंतर प्रत्येक पानावरती नाव वाचू शकत नाही, त्यांनी रिपोर्ट चेक केले आणि याच्या वडिलाच्या लिव्हर आणि किडनी गेलेली असताना याच्यावर ट्रीटमेंट करायचं, तर ती ट्रीटमेंट त्यांच्याकडून ब्रेनच्या याच्यावर झाली। का? मेडिकलच्या निष्काळजीपणामुळे। मेडिकल यांचा परवाना रद्द करण्यात यावा असे यांनी पैशासाठी पेशंटला सोडलं नाही। आम्ही इकडून व्याजाने काढून 20 रुपये टक्क्यांनी 30 रुपये टक्क्यांनी काढून पेशंटचे पैसे भरले आणि पेशंटला घेऊन गेलो आणि घाटीमध्ये ऍडमिट केलं। ऍडमिट करता वेळेस संध्याकाळपर्यंत पेशंट डायरेक्ट मृत्यू झालेला आहे। येत आहे या मृत्यूला जबाबदार कोण आहे? या मृत्यूला जबाबदार फक्त मेडिकल हॉस्पिटल हेच आणि तिथले डॉक्टर। तिथं कोणी फक्त पैशासाठी लोकांचे हे करताय, तिथं पेशंटचे काही घेणं देणं नाही। एका वगैरे आहे ते कुठून देणार मी? आणि बाकीचे पण वडिलांचे कार्यक्रम करायचे, दावा झाला, 13वी झाली, गंगापूजन झालं, त्यासाठी माझ्याकडे सध्या पैसेच नाही। आणि आता सध्या 3 टाइम जेवायचे बांधते, त्याच्यामुळे मला इथे करावं लागतात गोष्टी जे आहेत ते समजा छोटा बांधण्यासाठी। वडील स्वतःच आहे एक सलून? नाही सर, जॉब नाही म्हणजे जीवनात ही तर कहाणी कोणीच भरून काढू शकत नाही सर। जीवनाची काही का होईना माझ्या लेकरांना वडील राहिली असते, त्याचं सगळं पुढचं व्हायचं, त्याचं लग्न व्हायचं, सगळ्याच गोष्टी व्हायच्या। आता काय म्हणजे आधारच नसल्यासारखं झालं ना आम्हाला। आपण म्हणतो डॉक्टर हे देव असतात, मान्य आहे, अनेक डॉक्टर देव आहेत। त्या देवरूपी असणाऱ्या डॉक्टरांना माझा साष्टांग नमस्कार आहे। खरोखर अनेक पेशंटला त्यांनी वाचवतात, परंतु मेडिकवर सारखे अनेक हॉस्पिटल आहेत जे फक्त रुग्णांची लचके तोडतात, रुग्णांना लुटतात, त्यांना आर्थिक फसवणूक करतात, पण शेवटी त्यांच्या हातामध्ये मृत्यूचा सापळा पेशंट म्हणून देतात। अशा हॉस्पिटलचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध आहे। नमस्कार, मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं दैनिक बुलंदशक्तीच्या बोलबिंदास बोल विशेष कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतोय। आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील माझ्या पाठीमागे बघताय ही मेडिकल हॉस्पिटल आहे। या मेडिकल हॉस्पिटलची आजच्या आपण बोलबिंदास बोलमध्ये पोलखोल करणार आहोत। मेडिकल हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्यांना कशा पद्धतीने लुटल्या जातं, 1-2 लाख नव्हे तर चक्क 60 लाख रुपयाची लूट सर्वसामान्यांची कशी केली जाते याची आपण पोलखोल करणार आहोत। जी आजची लूट केली गेलेली आहे रामराव सांगळे नावाच्या रुग्णाच्या संदर्भामध्ये पोलखोल असणार आहे। आजची आपण जे रामराव सांगळे नावाचं पेशंट होते, या ठिकाणी लिव्हर आणि किडन्या दोन्ही निकामी झाल्या आणि त्यानंतर 60 लाख रुपये घेऊन लूट झाल्यानंतर त्या पेशंटला इतर ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात यावं असं या मेडिकल हॉस्पिटलच्या स्टाफच्या वतीनं आणि डॉक्टरच्या वतीनं सांगण्यात आलं। ज्यावेळेस इथून डिस्चार्ज करण्यात आला पेशंटला, त्यावेळेस पेशंटकडे त्या पेशंटची रामराव सांगळे नावाची फाईल देणं गरजेचं होतं, परंतु ती फाईल संबंधित डॉक्टरांनी न देता त्या ठिकाणी उषा कांबळे नावाच्या रुग्ण महिलेची फाईल देण्यात आली आणि त्या फाईल पासूनच खरा खडतर प्रवास सुरू झाला। या रुग्णाला ज्या वेळेस घाटी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, त्यावेळेस तिथल्या घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी रामराव सांगळे नावाच्या फाईलवर उपचार न करता उषा कांबळे नावाच्या महिलेच्या फाईलला बघून
त्या ठिकाणी उपचार देण्यात आले आणि त्या उपचाराच्या अंती चुकीच्या पद्धतीनं उपचार दिल्यामुळे त्या फाईलच्या अनुषंगाने ते पेशंट आता दगावलेलं आहे आणि त्या कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे, दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. ते पीडित कुटुंब कर्जाच्या सावटाखाली मध्ये अडकलेलं आहे. हे मेडिकवर हॉस्पिटल एक नावलौकिक असणाऱ्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असणारं हॉस्पिटल आहे. सावधान सावधान सावधान. या मेडिकल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांनो सावधान. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि आरोग्य अधिकारी पारस मंडलेच्या उघडा डोळे बघा आणि या मेडिकल हॉस्पिटलला कराडी. आपण आजच्या बोलबिंदास बोलमध्ये सडेतोडपणे मेडिकलच्या संदर्भामध्ये पोलखोल करतोय. मी अँड मम्मी टेस्ट टू बेबी सेंटर बायपासच्या संदर्भामध्ये आपण डॉक्टर योगेश शिंदेच्या पुराव्यानिशी पोलखोल केली होती. 3 भाग छापले होते. त्या संदर्भामध्ये त्रिस्तरीय समिती गठीत झाली. चौकशी प्रगतीपथावर आहे. भूमिका देखील घेतल्या गेलेली आहे. पुढील भाग क्रमांक 4 मध्ये देखील आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये पुरावे देखील त्या टेस्ट ट्यूब बेबीच्या संदर्भामध्ये प्राप्त झालेले आहेत. रोखठोकपणे सडेतोडपणे आपण सातत्याने बोलबिंदास बोलच्या माध्यमातून भूमिका मांडत असतो आणि लाखोच्या संख्येने प्रेक्षक महाराष्ट्रभर या मुद्द्याला पाहत असतात. आजचा आपण मुद्दा जो घेतलेला आहे मेडिकवरच्या संदर्भामध्ये, खूप भव्य दिव्य ही इमारत आहे. बघू शकता, बाहेर से सुंदर सडा है अंदर अशी म्हणण्याची वेळ या मेडिकवरच्या संदर्भामध्ये आलेली आहे. 60 लाख रुपये ही अमाऊंट छोटी नाहीये. 60 लाख रुपये कमवण्यासाठी एका परिवाराला किती परिश्रम घ्यावा लागतात, जीवनाची पूर्ण मायपुंजी लावावी लागते 60 लाख रुपये जमवण्यासाठी. आपलं पेशंट वाचलं पाहिजे, त्यासाठी त्या पीडित कुटुंबानं अक्षरशः राहतं घर विकलं आणि राहतं घर विकूनही नाही पैसे भरले गेले तर नातेवाईकाकडनं उसनवारी करून सावकाराकडनं व्याजाने पैसे काढून या मेडिकवर हॉस्पिटलची हाऊस पुरवलेली आहे. परंतु पेशंट तरीही वाचवण्यामध्ये अपयश आलं. आपण म्हणतो डॉक्टर हे देव असतात, मान्य आहे. अनेक डॉक्टर देव आहेत. त्या देवरूपी असणाऱ्या डॉक्टरांना माझा साष्टांग नमस्कार आहे. खरोखर अनेक पेशंटला त्यांनी वाचवतात. परंतु मेडिकवर सारखे अनेक हॉस्पिटल आहेत जे फक्त रुग्णांची लचके तोडतात, रुग्णांना लुटतात, त्यांना आर्थिक फसवणूक करतात, पण शेवटी त्यांच्या हातामध्ये मृत्यूचा सापळा पेशंट म्हणून देतात. अशा हॉस्पिटलचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध आहे. बोलबिंदास बोल हे जे काही आहे पोलखोल जे वस्तुस्थिती पुराणीशी सातत्याने करत असतं. मेडिकवरच्या संदर्भामध्ये आजचं आपलं पोलखोल असणार आहे. आपण सत्य दाखवतो. काय घटना झाली साहेब, काय म्हणायचं मेडिकवरच्या हॉस्पिटलच्या संदर्भात? सर, माझ्या समोरचा विषय हा शुभम सांगळे हा नावाचा मुलगा होता. त्याचे वडील इथं कंटिन्यू 6 ते 7 वर्षापासून उपचार घेत होते व तो बिडून आलेला इथं. आणि माझ्या मित्राचं सलून आहे अमोल हेअर स्टुडिओ, तिथे तो कामाला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचा उपचार चालू असताना त्यांनी गावाकडली शेती व माझ्या समोर त्याचं घर विकलं आणि इथं उपचार चालू होते. आणि आत्ताची गोष्ट एक 3 दिवसा पहिले आम्ही तिथं बिलसाठी गेलो होतो. म्हटलं पेशंटचा उपचार तुम्ही करा. ते म्हटले की इथं पेशंटचा उपचार होणार नाही, तुम्ही पहिले पैसे भरा. आमच्याकडून त्यांनी 2 ते 2.5 लाख रुपये भरून घेतले. त्यानंतर आम्ही म्हटलं आमची कंडिशन नाही म्हटलं पैसे भरण्याची, आम्हाला तुम्ही थोडं फारसं कार्य करा म्हटलं. त्यानंतर त्यांनी बिनधास्त सांगितलं की तुम्ही पैसे जमा केल्याशिवाय आम्ही पेशंटचा उपचार करणार नाही. आमच्या पेशंटचं लिव्हर आणि किडनी गेलेली होती, त्यांनी डोक्याचा उपचार सुरू केला तिथं. असे भूल आपल्याला आम्हाला बळी पाडताय आणि पैसे कुठून पण आणा, तुमचा उपचार होणार नाही. स्पष्ट भाषेत बोलता. बाहेरून हे फक्त आपल्याला चांगले कपडे दिसतात आणि मधून पूर्ण यांचं सडलेलं आहे मधून. त्यामुळे हे सहकार्य करत नाही पेशंटला. दिवसांदिवस लोकांची फसवणूक करत आहे ते. तरी आम्हाला सहकार्य करावं सर. ही आम्हाला तुमच्यापासून सहकार्य करण्यात यावं ही आमची नम्रपणे विनंती सर. जी उषा कांबळे जी पेशंट आहे ते तुमचं पेशंट आहे का? उषा कांबळेचा आणि रामराव सांगळेचा यांचा कुठेही संबंध नाही सर. फाईल कसं काय दिली? त्यांचे चुकीचे उपचार केलेले आहे. त्यांनी आमची हॅरासमेंट केली, आमचं पेशंट केलं. मेडिकवरमध्ये आम्ही डिस्चार्ज आज रोजी घटला. त्यांनी समोरच्या डॉक्टरला सांगितलं की ते पेशंट नाही आहे म्हणून. आणि जेव्हा समोरच्या सरांना माहीत झालं ते उपचार करत होते. किडनीचे लिव्हरचे जे डॉक्टर होते त्यांना माहीत नव्हतं या संदर्भात. 3 दिवसानंतर त्यांना माहीत झालं की पेशंट इथंच आहे. यांनी पैशासाठी पेशंटला सोडलं नाही. आम्ही इकडून व्याजाने काढून 20 रुपये टक्क्यांनी 30 रुपये टक्क्यांनी काढून पेशंटचे पैसे भरले आणि पेशंटला घेऊन गेलो आणि घाटीमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट करता वेळेस संध्याकाळपर्यंत पेशंट डायरेक्ट मृत्यू झालेला आहे. आणि समोरच्या ज्या व्यक्तीकडे अक्षरशः त्याला मोतीचं जे सामान राहतं ते आणण्यासाठी पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्या सलून मालकाने आणि आम्ही इतर सहकारी मित्रांनी मिळून त्याला सहकार्य केलं. इतकी बेकार त्याची कंडिशन झालेली आहे. आता उद्या भविष्यात त्याची आई व तो एकलाच आहे, त्यांच्या मागं पुढे कोणी नाही आहे, त्याची बहीण आहे, बस हे 3 जण आहे. आणि गावाकडे पण त्याचं काहीच राहिलेलं नाही आता.
फक्त सर आम्हाला तुमची पाय पडून विनंती आहे की काहीतरी त्या मुलाला न्याय देण्यात यावा, ही अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. या मृत्यूला जबाबदार कोण आहे? या मृत्यूला जबाबदार फक्त मेडिकल हॉस्पिटल हेच आणि तिथले डॉक्टर. तिथं कोणीही फक्त पैशासाठी लोकांचे हे करताय. तिथं पेशंटची काही घेणं देणं नाही आहे. एका डॉक्टरामुळे पुरा डॉक्टराचं यांचं नाव खराब होतं. एका डॉक्टरामुळे एक डॉक्टर खराब झाला काय, 100 डॉक्टर खराब झाले काय, फक्त मेडिकलमुळे होत आहे. एका डॉक्टरच्या गलतीमुळे एक पेशंट गेलेलं आहे आमचं. माझ्या मित्राचे वडील गेले, त्याच्या मागे पुढे कोणीही नाही राहिलेले. आता आपण बघू शकता बोलबिंदास बोलमध्ये हे जे काही नातेवाईक आहे त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. बोलबिंदास बोलच्या माध्यमातून सतत त्यांना आपण निपक्ष, निर्भीड आणि पुराणीशी सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती दर्शक बोलत असेल तर बोललंच पाहिजे, सत्य मांडलंच पाहिजे. पत्रकार हा विरोधी पक्षनेता असला पाहिजे. पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्याची बाजू सातत्यानं लावून धरली पाहिजे, याचं वास्तव दाखवतोय. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर उघडा डोळे बघा नीट. इथल्या महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि आरोग्य अधिकारी पारस मंडलेच्या उघडा डोळे बघा नीट, मेडिकवर हॉस्पिटलच्या करा नीट. आपण आता इथं आलेलो आहे ज्यांचे वडील एक्सपायर झालेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये बघताय 2 दिवसापूर्वीची घटना आहे. परवाला एक्सपायर झालेत. इथं हेअर सलूनचं दुकान आहे आणि म्हणतात ना 13 दिवस तरी बाहेर निघून आहे अशा हे आहेत. परंतु इथं बघू शकता हे जो मुलगा आहे एकुलता एक, इथं काम करताना हेअर सलून दिसतोय. काय भाऊ, कशामुळे इतक्या लवकर लगेच आलात तुम्ही? सर परिस्थिती नाहीये सध्या. कशी? काय पण गोष्टी करायची. आता बाकीचे जे माझ्या त्यामध्ये ते कर्ज वगैरे आहे ते कुठून देणार मी? आणि बाकीचे पण वडिलांचे कार्यक्रम करायचे. 10 झाला, 13वी झाली, गंगापूजन झालं, त्यासाठी माझ्याकडे सध्या पैसेच नाहीये. आणि आता सध्या 3 टाइम जेवायचे वांदे, त्याच्यामुळे मला इथे करावं लागतात गोष्टी जे आहेत ते समजा पोटा पाण्यासाठी. वडील खूप मोठा आधार होता. वडिलासाठी पूर्ण धडपडीनं तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेत, वडील गेलेत. काय वाटतं वडिलाच्या बद्दल आता? सर एक म्हणजे असं हे झालं की जी न भरणारी पोकळी की ती माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली. प्रत्येक गोष्टीला बोट धरून जे सांगत होते मला की असं कर तसं कर, असं सांगणारा मोठा माणूस नाही पण माझ्या आता जीवनामध्ये. इथून पुढे जे पण आता कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे काय आहे ते सगळं मलाच करायचं. एकुलतं एक आहे? एकुलतं एक आहे सर. माझ्याकडे माझा भाऊ नाही, कोण नाही, एकुलतं एक. आई आणि मी 2 जण, एक बहीण आहे, तिचं लग्न झालं. डोंगरा एवढं दुःख डोक्यामध्ये आहे, हृदयामध्ये आहे आणि कर्जाचं डोंगर देखील आहे डोळ्यासमोर. आणि आता वडिलांचा अंत झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये परिवाराचं ओझं आहे आणि ते ओझं न पेलणारं एवढं आहे. आणि अशा खूप मोठा आधार होता. वडिलासाठी पूर्ण धडपडीनं तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेत, वडील गेलेत. काय वाटतं वडिलाच्या बद्दल आता? सर एक म्हणजे असं हे झालं की जी न भरणारी पोकळी की ती माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली. प्रत्येक गोष्टीला बोट धरून जे सांगत होते मला की असं कर तसं कर, असं सांगणारा मोठा माणूस नाही पण माझ्या आता जीवनामध्ये. इथून पुढे जे पण आता कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे काय आहे ते सगळं मलाच करायचं. एकुलतं एक आहे? एकुलतं एक आहे सर. माझ्याकडे माझा भाऊ नाही, कोण नाही, एकुलतं एक. आई आणि मी 2 जण, एक बहीण आहे, तिचं लग्न झालं. डोंगरा एवढं दुःख डोक्यामध्ये आहे, हृदयामध्ये आहे आणि कर्जाचं डोंगर देखील आहे डोळ्यासमोर. आणि आता वडिलांचा अंत झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये परिवाराचं ओझं आहे आणि ते ओझं न पेलणारं एवढं आहे. आणि अशा परिस्थितीत स्वतःच आहे हेअर सलून? नाही सर, जॉब नाही. म्हणजे दुसऱ्याकडे कामाला आहेत. ते काय 200-500 रुपये भेटतील? किती भेटणार आहेत पैसे? 500-600 रुपये. 500-600 रुपये रोज भेटणार आहे. 13वी झाली पाहिजे, 10वं झालं पाहिजे वडिलाचं. म्हणजे जिवंतपणे वडिलाची सेवा केली आणि आता देखील मयत झाल्यानंतर देखील वडिलाचा कुठलाही म्हणजे कार्यक्रम असेल 10व्याचा 13वीचा तो व्यवस्थितपणे पार पडला पाहिजे. यासाठी अशा बहादूर मुलांचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे, जे आईवडिलांना सांभाळत नाही, आईवडिलांची सेवा करत नाही. मरेपर्यंत आईवडिलांची सेवा केली, वडिलांची सेवा केली. 60 लाख रुपये वडिलांना लावले. आज कर्जबाजारी झालाय. मयत झाल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशीच हेअर सलूनमध्ये या ठिकाणी काम करताना बघतोय. काय तुमच्याकडे आहेत काही कामाला? हो, माझ्याकडे आहे. 1 ते 2 वर्षापासून ते माझ्याकडे कामाला आहेत. तरी मिनिमम झालेत त्याला 10 वर्ष. 10 वर्षापासून तो त्याचे आई आणि वडील यांची सेवा करतो. वडिलाला 10 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे मेडिकवरमध्ये. माझ्या समोर मिनिमम 30-35 लाख रुपये त्याने दवाखान्यामध्ये लावले. माझ्याकडे 2 वर्षापासून तो कामाला आहे. त्यानंतर माझे 1,85,000 त्याच्याकडे आहे. आता एक माणूस माझ्याकडे काम करतो म्हणून मी त्याला दिले, पण त्याची परिस्थिती नाही आहे सध्या काहीच.
खूप मोठी माणुसकी दाखवली तुम्ही. नाही, आता माझ्याकडे काम करतो म्हणल्यावर मला तेवढं तर करावं लागेल ना. बर. माणुसकी तेवढी तर ठेवावं लागेल. आणि छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिकेचे अधिकारी यांनी याच्याकडे लक्ष द्यावे, नाहीतर आम्ही मेडिकवर या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः रॉकेल टाकून डिझेल टाकून मी जाळून घेईन. कारण काय माहिती आहे का, एक व्यक्ती आहे आणि तुम्ही स्वतः प्रत्येक, आता सामान्य माणसाची किती लूट होत असेल तुम्ही लक्ष द्या. या व्यक्तीची अशी झाली परिस्थिती, तुम्ही घरी असता तर त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असतं काय आहे काही नाही. एवढं बोलतो मी, बस. मेडिकवरच्या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे यांच्या वडिलांच्या बाबतीत काही घटना घडली? यांच्या वडिलांचा जो रिपोर्ट आहे, उषा कांबळे या नावाची एक फाईल दिली, त्यावर पहिले 3 ते 4 पानं मी माझ्या डोळ्यानं बघितले. मी स्वतः घाटीत गेलतो, मी तिथं होतो. पहिले 2 रिपोर्ट रामराव सांगळे यांचे लावले. त्यानंतर जी उषा कांबळे तिचं ब्रेनचं ट्रीटमेंट चालू होते, तिचे रिपोर्ट त्याला लावून यांनी मेडिकलवाल्यांनी ती फाईल या व्यक्तीच्या हातात दिली. आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी पहिले 2 पानं वाचले रामराव सांगळे. त्यानंतर प्रत्येक पानावर ते नाव वाचू शकत नाही. त्यांनी रिपोर्ट चेक केले आणि याच्या वडिलाच्या लिव्हर आणि किडनी गेलेली असताना याच्यावर ट्रीटमेंट करायचं, तर ती ट्रीटमेंट त्यांच्याकडून ब्रेनच्या याच्यावर झाली. का? मेडिकवरच्या निष्काळजीपणामुळे. हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. यांचं काम होतं रिपोर्ट द्यायच्या टायमाला डॉक्टर रिपोर्ट हातातून तपासूनच मग डिस्चार्ज होतो ना. मग यांचं काय काम आहे असं? हे चुकीचं आहे. आम्ही याबद्दल मेडिकवर यांच्यावर निषेध करतो आणि मेडिकवर यांचा परवाना रद्द करण्यात यावा. असे सामान्य लोकांची किती लूटमार होत असन. एक सामान्य एक माझ्याकडे 400-500 रुपये रोज घेऊन जातो, असे किती लोक आहे असे. पीडित कुटुंबाने ही तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशनला. आरोग्य विभागाला पण भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया देखील अनेक नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. पोलीस ठाणे या मेडिकवरती काय कारवाई करणार आहेत, आपण जे काही बोललो आहे या सर्व तक्रारीतल्या मुद्द्याच्या अनुषंगाने आजच्या बोलबिंदास बोलमध्ये बोललेलो आहोत. वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चर्चा करू. काय हे जे घटनाक्रम आहे याला जबाबदार कोण आहे? टोटली हॉस्पिटलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे सर. याच्यामध्ये जर प्रॉपर फाईल आम्हाला भेटली असती तर उपचार करायला उशीर नसता झाला. जे मेन त्यांचं कारण आहे त्याच्यावर घाटीतल्या डॉक्टरांनी उपचार केले असते. पण ह्या फाईलचं त्यांनी म्हणजे फाईल बघून त्यांना कळलं गेलं की नेमकं आम्ही काय करावं. कारण हे उषा कांबळेचे रिपोर्ट होते आणि पेशंट उषा कांबळेला काय आजार होता? त्यांना ब्रेनचा आजार होता. अच्छा, म्हणजे ब्रेनचे उपचार दिले तिथं. तर त्यांना तेच कळलं गेलं ना, आता ब्रेनचा उपचार द्यायचा आहे, यांचा लिव्हरचं किडनीचं ही उपचार करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये बराच प्रोसेस गेल्यामुळं वेळ बराच गेल्यामुळं असं झालं सर की मग आता त्यांना वाटलेलं की आता आम्ही काय करावं. मग त्याच्यामध्ये समजा MRI काढलेले, ते म्हणत होते तुमचे MRI काढलेत का? मी आम्ही MRI काढलेले नाहीत. मग आता कधी यांनी जर पाठीमागं काढले असेल तर आम्हाला सांगितलेलं नव्हतं. ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. मग त्याच्यामुळे सगळं डिले होत गेलं आणि त्यांची कंडिशन खूप नाजूक होती. त्यांना प्रॉपर त्यावेळेस ते जर भेटलं असेल तर त्यांचे बाकीचे पार्ट्स थांबले हे झाले असते. ही 60 लाख रुपयाची अमाऊंट आहे, कशी जमा केली? हे उसने पासने घेऊन घेतलेले. किती कर्ज आहे आता? 20 लाख रुपये पाहुण्यांकडून पैसे घेतलेले. आम्ही घर विकलेले गावाकडे. हो. एक जीवनाचा आधार निघून गेलाय, काय वाटते? जीवनात ही तर हानी कोणीच भरून काढू शकत नाही सर. जीवनाची काही का होईना माझ्या लेकरांना वडील राहिली असते, त्याचं सगळं पुढचं व्हायचं, त्याचं लग्न व्हायचं, सगळ्याच गोष्टी व्हायच्या. आता काय म्हणजे आधारच नसल्यासारखं झाले ना आम्हाला. बघता